दुबईमध्ये सगळंच लार्जर देन लाईफ असतं. इथले मॉल्स, इथले बिल्डिंग्स, इथले टुरिस्ट अट्रॅक्शन्स, इथले ॲडव्हेंचर पार्क्स. मी आता आहे दुबई मॉलमध्ये, बिगेस्ट लार्जेस्ट मॉल. त्याच्या बाजूला बुर्ज खलिफा, टॉलेस्ट बिल्डिंग, आणि त्याच्या बाजूला दुबई फाउंटन, बेस्टेस्ट टुरिस्ट स्पॉट. लेट्स एक्सप्लोर इट. नकळत मनाला स्पर्श करणारी, माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली प्रवास हीच खरी जगण्याची किमया आहे. प्रवास म्हणजे क्षितिजाच्या पलीकडचं जग पाहण्याची आणि स्वतःला नव्याने शोधण्याची अनमोल संधी आहे. अनोळखी ठिकाणीच आपण स्वतःला नव्याने शोधतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे हसू, परदेशातील एखादा सूर्योदय आणि जीवनातला तो अनोखा स्वाद, नाव माहीत नसलेला पण कधीही न विसरण्याजोगा. प्रत्येक प्रवासामागे एक कथा असते, प्रत्येक रस्त्याला एक आत्मा असतो आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये शिकण्यासारखं काहीतरी दडलेलं असतं. म्हणून हलकं पॅक करा आणि मोठं स्वप्न पहा. कारण हे जग सुंदर आहे, हे जग अफाट आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात एक आश्चर्य दडलेलं आहे. मी पुष्कर जोग महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल शो मध्ये. केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड. दुबई मॉलमध्ये मोठ्यांपासून लहानांपर्यंत बरेच अट्रॅक्शन्स आहेत. दुबई ॲक्वेरियम, व्हेरी बिग. दुबई आईस रिंक, अगेन व्हेरी बिग. ऑलिम्पिक साईजचा आईस रिंक आहे. त्याशिवाय 120हून अधिक रेस्टॉरंट्स अँड कॅफेज आहेत. आणि लहानांसाठी मर्मेड्स ऑफ अरेबिया हे खास आकर्षण आहे.
फ्रेंड्स, दुबईमध्ये सगळं आहे, म्हणजे सगळं काही आहे. अल्ट्रा लक्झरी हॉटेल्स, एक्झॉटिक फूड, शॉपिंग, ॲडव्हेंचर थीम पार्क्स. पण दुबईमधला खास ॲडव्हेंचर म्हणजे डेझर्ट सफारी. आम्ही चाललोय आता 4x4च्या लँड क्रुझरमध्ये डेझर्ट सफारीसाठी. आणि ते काय म्हणतात, सँड ड्यून ड्यून काय बोलतोस? ड्यून बॅशिंगसाठी चाललेलो आहे. चला मज्जा करू. गाडीच्या टायर वरली हवा काढतोय, म्हणजे ड्यून बॅशिंग साठी आम्ही रेडी. या अरेबियन ॲडव्हेंचर्सची सुरुवात झालेली आहे. आमचा हा पहिला स्टॉप आहे. या पहिल्या स्टॉपमध्ये क्वाड बायकिंगचा ॲडव्हेंचर आहे. तिथे सुपर मार्केट आहे, ग्रोसरी आहे, इकडे 2 छान उंट आहेत आणि इकडे मी आहे. चला क्वाड बायकिंग बघूया. करत नाही मी, बघूया फक्त. पाहिलं, सोपं आहे ना? अगदी सोपं आहे बघायला. वाव, आपल्या पुण्या मुंबईच्या रोडसाठी, खड्ड्यांसाठी अशा क्वाड बाईक्स पाहिजेत, म्हणजे खड्डे जाणवणार नाहीत. चला घेऊन जातो मी 1-2 क्वाड बाईक्स मुंबईला घेऊन जातो. फ्रेंड्स, डेझर्ट सफारीमध्ये ड्यून्स बॅशिंग हे प्रमुख ॲडव्हेंचर आहे. क्वाड बायकिंग सुद्धा आहे, कॅमल रायडिंग सुद्धा आहे. पण डेझर्ट सफारीमध्ये ड्यून्स बॅशिंग नंतर तुम्हाला एका कॅम्पमध्ये आणतात आणि त्या कॅम्पमध्ये एंटरटेनमेंटसाठी बेली डान्सिंग शो, तंबुरा शो, फायर शो, लेडीजसाठी हेना मेहंदी, सँड आर्ट आणि फायनली अन अमेझिंग बार्बेक्यू डिनर. अजून काय हवंय? अमेझिंग थ्रिल, ॲडव्हेंचर अँड एंटरटेन. काय ऑफिसमध्ये बसलोय, दुबईच्या बिझनेस बे मध्ये. नाही, हे ऑफिस माझं नाहीये, पण एका मराठी माणसाचं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मराठी माणूस सगळीकडे आहे, जगभरात आहे आणि जगभरात सक्सेसफुल सुद्धा आहे. आज आपण अशाच एका सक्सेसफुल
मराठी ऑन्टरप्रेनरला भेटणार आहोत. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स आणि रिअल इस्टेट या दोन्ही फील्ड मध्ये कार्यरत असलेले आणि सक्सेसफुल झालेले दुबई मधले आपले मराठी ऑन्टरप्रेनर आपण गप्पा मारूया विलास साळवी सर यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं माझा अराउंड द वर्ल्ड या कार्यक्रमात. सर मला खूप अभिमान वाटतो, खूप कौतुक वाटतं की मी हा शो करतोय, भटकंती चालू आहे माझी आणि मी आपल्या सगळ्या मराठी माणसांना भेटतो जे इतके सक्सेसफुल आहेत पण हंबल आहेत. आणि आज इथे बिझनेस बे मध्ये एका मराठी माणसाच्या ऑफिस मध्ये येऊन मला खूप आनंद होतोय. तुमच्या जर्नी बद्दल थोडं सांगा सर. फर्स्ट ऑफ ऑल आय विल थँक टू यू दॅट यू हॅव कम टू माय ऑफिस. थँक्यू सर. जे मी माझ्या आयुष्यामध्ये माझी जर्नी सुरू केली. करेक्ट करेक्ट. तुम्हाला तर सगळ्यांनाच कल्पना असेलच की एव्हरी सक्सेसफुल जर्नी देर इज ऑलवेज रिजेक्शन इज देअर. यू विल अग्री विथ. सर ऍब्सोल्युटली. माझ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण सो मेनी रिजेक्शन्स बट नेव्हर गिव्ह अप. मी मल्टीनॅशनल मध्ये जायचो इंटरव्ह्यूला बट आय टू गेट फेल्ड. अच्छा. So I was thinking why I am failed, where I am going wrong. So I got the opportunity to work with one of the good multinational where I started my journey and I got success into that. But एक एन्थो होता मराठी माणसामध्ये आणि being my father was a businessman. मला एक एन्थो होता की मला काहीतरी करायचं लाईफ. I wanted to do my own. एक जिद्द होती. एक जिद्द, एक प्रयत्न फार मोठा होता आणि त्या प्रयत्नाला सार्थ कसं होईल त्या उद्देशाने पाऊल पुढे टाकायचं. आणि त्या ह्यानी भरपूर लोकांनी चांगले आशीर्वाद दिले. फक्त त्याच्यामध्ये एकच चांगली गोष्ट होती की ऑनेस्टी होती, ट्रान्सपरन्सी होती. खरे खरे. आणि त्या ऑनेस्टी आणि त्या ट्रान्सपरन्सीने आज मी इथे उभा राहिलो. खरं. हो बरोबर आहे. आय वॉज वर्किंग इन one of the renowned FMCG company called MMI. I started my career there and then again जे मला मनापासून इच्छा होती मला काय करायचंय. So I got into real estate. Correct. आणि रिअल इस्टेट मध्ये एकच बघितलं की समोर फक्त तुम्हाला एक दुबई एक वर येत आहे आणि तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तुमचं काहीतरी इनपुट्स गेलं पाहिजे. या उद्देशाने वन ऑफ माय कलिग्स who has experience of more than 20 to 25 years. बरोबर. त्यांच्या बरोबर माझ्या गप्पा गोष्टी झाल्या. जसं आपण गप्पा गोष्टीला चहा घेतो त्याप्रमाणे चहा कॉफीचा एक छोटासा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये एक अशी योजना आखली की चलो लेट्स हॅव रिअल इस्टेट. वी हॅव एक्सपिरियन्स, यू come with as a investor in the organization. So I thought it's a better opportunity to create something by my own. खरे. आणि I landed into real estate. आणि आता तुमची स्वतःची कंपनी आहे. येस. माझी स्वतःची कंपनी लास्ट 2017 ला आम्ही इन्व्हेंट केली, 8 वर्षांपूर्वी. या. आणि वी हॅव हंबल स्टार्ट केली होती आम्ही विथ द विला. आम्ही मॅनेज करायचो विला. अँड टुडे वी आर मॅनेजिंग बिल्डिंग्स in Sheikh Zayed Road, you name it in Business Bay. We have in JVC, then we have our floors in Citadel, we have in Business Bay, in Churchill Tower, Aspect Towers, we have our own floors. So we manage. We have a portfolio of our investors who comes from UK and USA. So according to me, I always believe in my team. बरोबर. Who has given me a lot of respect. The major thing what we bought that is off plans. आता दुबईच्या रिअल इस्टेट मध्ये हे सर बुमिंग आहे की ऑफ प्लॅन घेतलं आणि मग तुम्हाला पेमेंट तुमचं शेड्यूल असतं ते थोडं कम्फर्टेबल करतात. Yes, we have a lot of other activities also. We do our ijaris. Oh nice. Yeah, everything is followed in this office. We do even brokerage. अच्छा. Yeah, we do brokerage also. Distribution पण तुम्ही करता. We do distribution. Say now I'm talking about real estate. I'll talk about distribution later. Sure. So this is what we do into real estate. We have a specialized team specially for selling plots. Nice. आणि मगाशी आपण सर बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणत होता की टू रीच हिअर टू बी सक्सेसफुल माझे 3 पॉझिटिव्ह आहेत किंवा 3 डूज आहेत की हे मी फॉलो करतो. माझे लाईफ मध्ये 3 लर्निंग्स आहेत. प्रिन्सिपल्स. यू से प्रिन्सिपल मी म्हणतो त्याला लर्निंग्स. ऑलवेज आय विल टेल टू each and every newcomers as well as for an individual who has his own business. बरोबर. Yeah, who has to have big dream.
You need to have a big dream to achieve your goal. बरोबर आहे, बरोबर. Yeah. No substitute to hard work. करेक्ट. Okay. You have to work hard. Your goal you will get on your feet. खरंय, खरंय. Yeah. हो. And you have to be very positive in your life. खरंय, खरंय. And you will get your success. This is my 3 learning. Correct. I hope that everybody should keep some tagline in your life. नाही खरंय सर, म्हणजे आम्ही ह्या शोचं उद्दिष्टच हे आहे. म्हणजे ऑफकोर्स आम्ही साईट सीइंग पण करतो, पण आम्ही अशा कर्तबगार यशस्वी मराठी माणसांना भेटतो की जे लाखो करोडो महाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्रामध्ये इन्स्पायर करतात. जसं आता तुम्ही बोललात, हे खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आता समजा इंडियात लोकांना वाटतं की ओके आपल्याला दुबईमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, सो ही इज द मॅन, यांना कॉन्टॅक्ट करा. आणि सर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच सर फॉर कमिंग ऑन द शो. थँक्यू सो मच. 3 लर्निंग्स, आयुष्याची शिकवण, मेहनत, बी पॉझिटिव्ह आणि ड्रीम बिग. स्वप्न बघा, नक्की बघा, आणि स्वप्न पूर्ण होतात हे एक मराठी माणूस सिद्ध करू शकतो. मराठी माणसाला सलाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.